नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी स्पेशल अस्सल कोल्हापुरी पांढरा रस्सा. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे मी टाकेल. मी चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. त्याच्यात मीठ घालूयात, अद्रक लसूण पेस्ट हे सर्व मिक्स करून घेऊयात. हळद परत एकदा मिक्स करून घेऊयात. कुकर मध्ये 2 पळी तेल घालूयात. चिकनची पीस टाकूयात आणि हे पूर्ण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. याच्यावर थोडंसं पाणी घालायचं. पाणी लागेल तसं घालून परत आपण शिजवून घेऊयात. चिकनच्या 11 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यात मस्त शिजलं जाईल चिकन. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण पांढऱ्या रश्श्याची तयारी करूयात. अर्धी वाटी तीळ, जिरे हे सर्व फ्राय करून घेऊयात. थोडं फ्राय झाल्यानंतर खसखस फ्राय झाली की आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात. लसूण, अद्रक, मिरची आणि काजू भिजू घातले होते ते घालूयात. आणि आपण फ्राय केलेले तीळ, जिरे आणि खसखस हे घालूयात. हे मिक्सर मध्ये काढून घेऊयात. कांदा फ्राय करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि परत मिक्सर मधून काढून घेऊया. अशी पेस्ट तयार झाली. ओल्या नारळाचे आपण कट करून घेऊयात बारीक पीस. ओल्या नारळाचं आपल्याला दूध बनवायचंय. कोमट पाणी घालूयात आणि मिक्सर मधून काढून घेऊन आणि एका कापडामध्ये घेऊन असं मस्त पिळून घ्यायचं. ओल्या नारळाचं दूध एका भांड्यात तूप घालूयात. दालचिनी, चक्रफूल, विलायची, लवंग, तमालपत्र आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ना ती घालूयात. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. चिकनचं सूप घालूयात. आणि नारळाचं दूध घालूयात. मी मीठ टाकतानाचा व्हिडिओ मिस झालाय. तुम्ही चवीनुसार मीठ घाला. काळी मिरी पावडर सर्व मिक्स करून घ्यायचं. आपला पांढरा रस्सा रेडी आहे. मस्त चवीला खूप भारी लागतो. सर्व करून घेऊयात. काय मग बघून खावंसं वाटतंय ना? एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू तांबडा रस्सा घेऊन. बाय.